घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधीचं राहुल सोलापूरकर यांनी 4 महिन्यापूर्वी केलेले एक विधान पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्यांच्या घरासमोरचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। त्यांचं ते स्टेटमेंट असं आहे की आंबेडकरही त्या अर्थाने वैदिक अर्थाने ब्राह्मण होऊ शकतात असं ते स्टेटमेंट आहे। या संतापाचा राग येऊन सगळे आंबेडकरवादी संघटना आक्रमक झालेले आहेत आणि ते कधी इथं आंदोलन करू शकतात ही शक्यता गृहीत धरून पोलिसांनी राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोरचा हा बंदोबस्त आणखी वाढवलेला आहे किंवा त्या दुपटीने वाढ केलेली। खरं तर गेली 4 दिवशी इथं बंदोबस्त आहेच, कारण शिवप्रेमी संतापलेले इथं आंदोलन केलेलं आपल्याला माहिती आहे। उबाटा सेनेने 4 दिवसापूर्वीच त्यांचं ते शिवाजी महाराजांविरोधातलं स्टेटमेंट जे आग्रहून सुटके लाच दिली शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या त्या सगळ्या सरदारांना आणि सेनापतींना हे स्टेटमेंटही त्यांना भोवलं आणि संताप व्यक्त केला। त्यावरून त्यांना भांडारकर संस्थेचं सदस्याचं राजीनामाही द्यावा लागला। त्यानंतर हे थंड होत नाही, हे प्रकरण थंड होत नाही, शिवप्रेमींचा संताप थंड होत नाही, तोच आज आंबेडकरवादी पुन्हा एकदा त्यांच्यावर स्टेटमेंट चिडलेले आहेत। कारण त्यांचे जे स्टेटमेंट आहे जुना पुन्हा 4 महिन्यापूर्वी एका कुठल्या युट्यूब चॅनलला त्यांनी दिलेले ते व्हायरल झाले आणि त्यामुळे पुन्हा एकदा राहुल सोलापूरकर पुन्हा एकदा अडचणीत आलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे यावर ते निश्चितच खुलासा करतील, पण सातत्याने त्यांच्याकडनं अशी वादग्रस्त स्टेटमेंट का होतात याचाही खरं तर आता साकल्याने विचार होण्याची गरज आहे। खरं तर चांगला अभिनेता आहे, पण हे असे वादग्रस्त स्टेटमेंटमुळे ते पुन्हा एकदा अडचणीत आलेले। म्हणजे सुरुवातीला शिवप्रेमी संतापले आणि आता आंबेडकरांनाही त्यांच्यावर संतापलेलं पाहायला मिळतं। म्हणून त्यांच्यावर पुन्हा आणखी काही होऊ नये म्हणून इथं पोलीस बंदोबस्त दुपटीने इथं वाढवण्यात आलेलं आहे। गेली 4 दिवस बंदोबस्त आहे आणि आणखीन उद्या परवा इथं बंदोबस्त असाच राहील असंच दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटेसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।